राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे। त्यातच मुख्यमंत्री पदाची शपथही अद्याप बाकी असताना नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाशिक शहरात भावी पालकमंत्री असे बॅनर लागल्याचं पाहायला मिळतंय। देवयानी फरांदे यांच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून हे बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि यावरती देवयानी फरांदे यांची हॅट्रिक झाल्याचा जो उल्लेख आहे तो करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी भावी पालकमंत्री असा देखील उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। खरं तर नाशिकचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्व नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। यापूर्वी नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार मावळते पालकमंत्री दादा भुसे यांचं नाव चर्चेत होतं। मात्र आता यात भावी पालकमंत्री म्हणून देवयानी फरांदे यांचा उल्लेख करण्यात आला, बॅनर लावण्यात आला। त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये आता देवयानी फरांदे यांच्या देखील नावाचा समावेश झाल्याचं आपल्याला या बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।